अगदी काही दिवसच निवडणूक प्रक्रियेला राहिलेले आहेत. खोपोली नगर परिषदेची देखील निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे हे शिवसेना शिंदे गट, भाजपा व आरपीआय युतीकडून थेट नगराध्यक्ष पदाकरिता निवडणूक लढवत आहेत. त्याकरिता तालुक्यातील शिवसेना शिंदे गट देखील जोरदार असं तयारी लागलेला आहे. आपल्यासोबत बोलण्याकरता शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख संदेश पाटील आहेत. story.com मध्ये आपलं स्वागत आहे सर. नेमकं काय सांगाल, ही निवडणूक कशा पद्धतीने बघताय आपण खोपोली नगरपालिकेचे, काय सांगताय? खोपोली नगरपालिकेमध्ये शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली जात आहे आणि आम्हाला 100% खात्री आहे की कुलदीपक शेंडे हे तब्बल 6,000 मतांनी निवडून येणार आहेत या 3 मतदारसंघाने. एकीकडे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि आपली शिवसेना अशी महायुती आहे. मात्र खोपोलीमध्ये अशी युती झालेली नाहीये. एक तालुका प्रमुख म्हणून कसं होतंय? खोपोलीमध्ये आमचे शिवसैनिक आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आणि राष्ट्रवादीची युती करून आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु असा का प्रयत्न त्यांचा आम्ही सक्सेस होऊन देणार नाही. कारण युती म्हटल्यानंतर आपण 2 पक्षांचा उमेदवार असतील. समजा एकाकडं समजा 31 उमेदवार आहेत, तर माझ्याकडे 20 असेल, तुमच्याकडे 11 असायला पाहिजेत. की तुमच्याकडे जे काय असेल ते, पण ते जागा वाटप केल्यानंतर ते संघामध्ये लढलं गेलं पाहिजे. परंतु राष्ट्रवादीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार उभे केले, तिथे राष्ट्रवादीचे सुद्धा उमेदवार उभे आहेत आणि तिथे ते मैत्रीपूर्ण लढतात. मग धनुष्यबाण आणि जर घड्याळ चिन्ह असेल तो गोष्ट निराली आहे, परंतु तिथं घड्याळ पण आहे आणि मशाल सुद्धा आहे ठाकरे गटाची आणि ते परस्पर एकमेकांच्या विरुद्ध लढतात आणि परत म्हणतात की वरचा जो थेट नगराध्यक्षपदाचा जो मत आहे तो आम्हाला द्या. तर ही निव्वळ शिवसैनिकांची फसवणूक केल्यासारखं आहे. हा डोंबाराचा खेळ वाटतोय. कारण तुमच्या विरुद्ध आम्ही खाली लढायचं आणि वरती पण मत तुम्हाला द्यायचं. अरे कुठे नेऊन ठेवले आमची शिवसेना? काय चालला प्रकार हा? उद्या अजित पवार गटाची सभा होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा स्वतः येतात, सभा घेतात. काय फरक पडेल या निवडणुकीत? सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे या निवडणुकीसाठी प्रचारासाठी येत आहेत. त्यांचं खोपोलीच्या नगरीमध्ये स्वागत आहे. परंतु ज्या महायुतीमध्ये आपण काम करत असताना महायुतीच्या विरोधातल्या घटकाला सोबत घेऊन अजितदादा पवार इथे या सभेला येतील का? आणि आले तर बोलतील का? आणि समजा ते येतील तर अजितदादा पवारांमुळे फार मोठा फरक पडेल असं जे काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे तर बिलकुल नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कोकणाची भूमी आहे आणि या भूमीमध्ये 35,000 मोगल आले होते आणि एकट्या शिवाजी महाराजांनी 1,000 मावळ्यांची धनुष्यबाण तीर कमान हे घेऊन त्यांना हरवलं होतं. तो धनुष्यबाण चिन्ह हा आमचा आहे आणि 100% आम्ही यात विजय होणार, यातील मात्र शंका नाही. कुलदीपक शेंडे आपण उमेदवार दिले आहेत. कुलदीप भाईंकडे आपण नेमकं कसं बघताय? नेमका गुलाल आपला कसं आव्हान आहे? कुलदीपक शेंडे हे तरुण उमेदवार आहे. त्यांचा जो विजन आहे की या खोपोली नगरीमध्ये जे काय रेल्वेच्या फेऱ्या आहेत त्याचं प्रमाण जास्त होण्यासाठी गरजेचं आहे. हे विजन पहिल्यांदा मी जेव्हा ऐकलं तर मला खूप बरं वाटलं. ST बस वाढल्या पाहिजे, खोपोलीची रहदारी वाढली पाहिजे, जाण्या येण्याची दळणवळणाचं साधन वाढलं पाहिजे, त्या लोकांना आरोग्याविषयी चांगले
सुविधा पोचल्या पाहिजेत, रस्ते, लाईट, पाणी ह्याची सुविधा पोचल्या, शुद्ध पाणी घरामध्ये घराघरी पोचला पाहिजे. हे जे काय जे विजन आहेत ना, हे एक नंबर आहेत. आणि तरुणांना खेळ क्रीडासाठी क्रीडांगण, आजचा युवा पिढी ही उद्याचा भारताचं भविष्य आहे आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे आपलं काम आहे. म्हणून कुलदीपक शेंडे हे प्रचंड मतांनी निवडून येणार आहेत. त्याचं विजन हे सांगून जातं की तरुण त्याच्यासोबत आहेत. प्रचाराला तर एवढी गर्दी असते की तुम्ही विचारू नका, एवढं मॉब त्या प्रचारामध्ये आहे. आणि अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री जे इथं येणार आहेत प्रचारासाठी, मग तुम्ही मला विचारलं प्रचारासाठी, परंतु अजितदादा पवार जरी इथे आले तर अजितदादा पवारांचा मुलगा पार्थ पवार हा या मतदारसंघात लोकसभेला निवडणुकीसाठी उभे होते. परंतु ह्या मातीनेच त्यांना, मातीतल्या माणसानेच म्हणजे ह्या शिवसैनिकांनीच त्यांना तब्बल 2.25 लाख मतांनी पराभव केलेला आहे. हे विसरता कामा नये. तर हे होते शिवसेनेचे तालुका प्रमुख संदेश पाटील. एक असं देखील चर्चा आहे, राष्ट्रवादी फौजमध्ये तयार आहे, फौजा घेऊन तयार आहे. काय उत्तर आहे? हाथी घोड़े तोप तलवारें, फौज तो तेरी सारी है, जंजीर में जकड़ा राजा अब भी सब पे भारी है. म्हणजे आमचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांना घेरण्यासाठी राष्ट्रवादीने जो काय चंग बांधलेला आहे आणि जे काय फौजा इथं पाठवलेल्या आहेत, तर त्या फौजांना आम्ही पुरून उरू आणि आमचा राजा म्हणजे या मतदारसंघाचा राजा म्हणजे आमदार म्हणजे विकास पुरुष आहेत. तर त्यांचा पराभव हा निश्चित आहे. जेव्हा एक माणसाच्या विरुद्ध 10 येतात ना, तर नक्कीच ताकद त्या एक माणसाची आहे. त्या माणसाच्या मागे म्हणजे त्याच्या मागे मॉब का आहे, त्याच्या मागे लोक का आहेत, तर त्यांनी केलेले विकास कामे, त्यांनी केलेलं व्हिजन हे सांगून जातं की हे विजयाकडे यशस्वी माणूस आहे. आणि त्या आम्ही सांगितलंय की अजितदादा पवार साहेबांचा मुलगा इथं पडलेला आहे, नंतर विधानसभा इथं ते हारलेले आहेत आणि ही तिसऱ्यांदा त्यांच्या पराभवाची हॅट्रिक या मतदारसंघामध्ये, या खोपोली नगरपालिकेमध्ये होणार आहे. आणि 100% श्रीरामाचं धनुष्यबाण, बाळासाहेबांचं धनुष्यबाण या चिन्हावर प्रचंड लोकांनी पुढील बटन दाबून मतदान करणार आहेत आणि प्रचंड मतांनी निवडून येणार आहेत. तर हे होते शिवसेनेचे तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी आपली परखड अशी भूमिका story.com सोबत व्यक्त केलेली आहे. story.com साठी प्रसाद अटक, खोपोली, रायगड.